राम शिंदे यांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाच आव्हान. फेरतपासणीवरून रोहित पवारांची टीका. अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधील भाजप उमेदवार राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलं असल्याची टीका रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केली आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल देण्यात आलेला आहे. नंतर मतमोजणीनंतर राज्यभरातून EVM घोटाळा असल्याने बोलल्याचं जात आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अर्ज करून पडताळणी करून घेण्याचं ठरवलं होतं. मात्र नगर जिल्ह्यात भाजपाचे कर्जत जामखेडमधील उमेदवार राम शिंदे यांनी देखील फेरतपासणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे आणि यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मतमोजणी झाल्यानंतर EVM मशीन आणि VVPAT मशीनमध्ये गोंधळ असल्याचं बोललं जात आहे. मात्र VVPATमध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही. मात्र EVM मशीनमध्ये नक्कीच गोंधळ असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्यांनी फेर तपासणीची मागणी तिथं केलेली आहे. मग कुठंतरी अप्रत्यक्षपणे आव्हान हे अमित शहांना, मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना राम शिंदे सरांनी केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. काय करायचं करा, मोजा. त्याच्यात काही केलं तरी VVPAT मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही. गोंधळ जर असेल तर मशीनमध्ये गोंधळ आहे, प्रिंटिंग योग्य पद्धतीने निघतंय, पण प्रॉब्लेम हा EVM मशीनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्यात असं अनेक ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. त्याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. पण VVPAT मोजून VVPATचा जो काही रिझल्ट आहे तो सेमच येईल असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर.